तासगावात कार्यकर्ता संवाद मेळाव्याला तुफान गर्दी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठे महांकाळमधील संजय काका पाटील समर्थकांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी संजय काका आणि त्यांच्या कार्याबद्दल संवाद साधला। 12 बलुतेदार कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील हे बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते प्रताप पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील, बाबासाहेब पाटील, नितीन पाटील, किशोर पाटील, अरविंद तांबवेकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी संवाद साधताना कार्यकर्ते म्हणाले, येणारा वार झेलणारा संजय काका, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी हा मेळावा आयोजित केला आहे। सांगली जिल्ह्याचे काळीज म्हणजे संजय काका। सैन्य पुरवायचे काम आम्ही करतो, तुम्ही फक्त लढा। काका जे शब्द देतात ते नेहमीच खरा करतात। काका म्हणजे किरकोळ व्यक्तिमत्व नव्हे, काका वाघाचा बछडा आहे। काका तुम्ही स्वतःला ओळखले नाहीत। नेतृत्व, मातृत्व, भ्रातृत्व काकांच्यात आहे। काका रस्त्यावरती या, तुम्हाला पाडण्याकरिता उभं केलं होतं। काका म्हणतील तोच निर्णय। काका तुम्ही घरात बसल्याने आम्हाला तोंडावर पायतान पडायला लागलीत। संजय काकांचे काही राहिले नाही हे बघायचे असेल तर या परिसरात फिरून बघा। यावेळी कार्यकर्ते म्हणाले, खासदार होऊन 2 वर्षात कवठे महांकाळमध्ये विशाल पाटील फिरकलेही नाहीत। संजय काका म्हणजे वैचारिक सामाजिक विकासाचे काम करणारा नेता। काकांनी दाखवलेली 10 वर्षातील विकासाची दिशा सुरूच राहणार आहे। कितीही कुत्री भुंकली तरी काकाचं काळीच हलत नाही। खासदार म्हणून जो दरारा जिल्ह्यात राहिला पाहिजे तो आता सध्या दिसून येत नाही। कार्यकर्त्यांची ढाल बनून उभे राहा। तुम्हाला दिलेला त्रास, कार्यकर्त्यांना दिलेला त्रास व्याजासहित वसूल करायचा आहे। तुम्ही संघर्षातून कार्यकर्ता तयार केलाय, तुम्ही संघर्षात राहा। या डावात पडला की पुढच्या वेळी डबल तयारी करा। आजच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिशा द्या। तुमचा संघर्ष बंद केल्याने आमची झोप उडेल। काका सत्तेवर आल्याशिवाय बाबा मोठे होणार नाहीत। श्रीकृष्णाच्या जागी आम्ही तुम्हाला मानतोय। सत्ता येते आणि जाते, एनर्जी ऊर्जा तुमच्यातून येते। खासदार पद म्हणजे काय हे तुमच्यामुळे जिल्ह्याला कळले आहे। काका तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात, महाराष्ट्राचा कस्तुरी मृग आहात। तसेच आमच्या काकांना कुणी खासदार, आज आमच्या मनात खासदार आहेत, उद्याही खासदार, काली खासदार होते। खऱ्या अर्थाने काका आम्हाला गरज आहे। 2013 सालचे काका एक डॅशिंग काका होते, ते काका आम्हाला आता पाहिजे। बघितलं आम्ही आतापर्यंत प्रत्येकाचं, पण काका तुमच्यासारखा माणूस होणे नाही। या सांगली जिल्ह्याला खऱ्या अर्थाने खासदार काय ते कळले। आतापर्यंत आम्ही बघत होतो खासदार ऐकायचंच, पण खऱ्या अर्थानं 10 मुलांना जरी विचारलं तर तो मुलगा सांगतोय की खासदार संजय काका इतकं जनमानसात मिसळणारे नेतृत्व। तरुण मुलांनी लक्षात घ्यावं, काका म्हणजेच उगवतं भविष्य या जिल्ह्याचं, तालुक्याचं। जगाचं काळीज हिंदुस्थान, हिंदुस्थानचं काळीज महाराष्ट्र, महाराष्ट्राचं काळीज सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्याचं काळीज खासदार संजय काका म्हणून सांगतो। काकांची जात गोत्र धर्म जरी म्हणलो, आज आम्ही एवढंच सांगतो काका, तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही घ्याल ते तोरण, आणि त्या तोरणावर एवढंच सांगतो काका, तुम्ही कुठलाही निर्णय घ्या। आज जिल्ह्याला तुमची गरज आहे काका, तुमच्याशिवाय जिल्हा पुढे झाली नाही काका। मरगळाला सगळी झटकायचं असेल काका, काही निर्णय घ्या, पण पूर्ण ताकदीने निर्णय घ्या। आम्ही तुमच्या सोबत नाही काका, तुमच्या शब्दासाठी जीव देऊ तयार नाही आता। बस झालं काका ते बाकीचं राजकारण। काका तुम्ही कोणताही निर्णय घ्यावा। तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल की तुमचा पोरगा तुमच्यापेक्षा काकांवर सरस आहे। तुम्ही पोराची चिंता नका करू, तुमच्या सोबत असणारा प्रत्येक माणूस तुमच्या बरोबर राहील याची शंका नाहीये, परंतु तुमच्या शिवाय सुद्धा तुमच्या मुलाला डोक्यावर घेऊन नाचायची ताकद या सगळ्यांच्याच आहे, होय का नाही? मग आता तुम्हाला चिंता कोणाची आहे?
खऱ्या अर्थानं 2014 साली सांगली जिल्ह्याला कळवलं. काकांच्या माध्यमातून इतका निधी या पश्चिम महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्यात आला नाही. इतका निधी आपल्या सांगली जिल्ह्याला काकांनी मिळवून दिला. फक्त काकांचं काही धोरण होतं की त्याचा आपण नारळ फोडायचा नाही, त्यामुळे जनतेपुढं थोडं पोचू शकलं नाही काम. पण इथून पुढं सर्व काम आपण जनतेपुढं पोचवूया. काका या 2 पराभवानंतर सुद्धा थांबले नाही. जनता दरबाराच्या माध्यमातून काका प्रत्येकाच्या तळागाळाशी जोडलेले आहेत. पण प्रत्येक वर्षी प्रशासनाला अंगावर घेऊन, प्रशासनातले मंत्री सुद्धा अंगावर घेऊन आमच्यासाठी तुम्ही काम केलं. आमची जबाबदारी आहे, तुम्ही सांगाल ते धोरण आम्ही द्यायला तयार आहे. आणि इथून पुढच्या काळात तुम्ही आमचा एवढं सांगतो की आमचा नेता, आमचा झेंडा आणि आमचा पक्ष हा फक्त संजय काका आहेत, संजय काका आहेत.